374 जाती आणि एवढ्या मोठ्या समूहाला जे 56% आहेत त्यांना आरक्षण मिळतो 27%. 27%च्या आरक्षणामध्ये 56% समाज SC ST धरला, यामध्ये जर मिसळवला तर आपला समाज हा जवळपास 85% जातो. 85% लोकांना 52% आरक्षण आणि 15% लोकांना 48% आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अरे इथंच तर गळा कापला जातोय. तुमच्यामध्ये भांडण लावून 15%चं सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतोय. कधी समजा, कधी तुमच्या लक्षात येईल ज्या सरकारने 2 सप्टेंबरचा GR काढला, तो GR वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत, सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. अरे 200 374 जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आलात. तुम्ही सांगत होतात माझा DNA OBC आहे. तुमचा DNA OBC आहे तर तुम्हाला 374 जातींनी त्या खुर्चीवर बसवलं. त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला? त्यांच्यावर अन्याय करण्याची हिम्मत कशी झाली? हा GR OBC मध्ये घुसखोरी करून OBCच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. हे मी या ठिकाणी आपण कोणालाही माझ्या मंचावर आणा, हे मी सिद्ध करून दाखवेल. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो होतो ना मी, की साहेब हा आमचा हा GR हा रद्द करा. या GR नुसार OBC कुठे दिसणार नाही. जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो, विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील OBCच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले OBC प्रमाणपत्र आहेत, त्यांची निवड होत आहे. स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये. काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली, एकही माणूस, एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही. आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आलेत, माहिती काढा, जिल्ह्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही. नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे. अरे आम्ही महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. त्यांनी 18 पगड जातीला 12 बलुते दारांना घेऊन हे राज्य स्थापन केलं. 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली. परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे. म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ, होश में आओ, नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी आहे. काय म्हणतात जरांगे? म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात. आम्ही राजकारण करायला निघालो असतो. गेली 15-20 दिवस सातत्यानं OBCच्या लोकांना हे समजावून देण्याचं काम आम्ही करतो. अरे इथे कोणाचा तरी फोटो आहे का? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय? वडेट्टीवारांचा फोटो कुठे दिसला? अरे आमदारकी गेली खड्ड्यात. माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही.
कशाची चिंता करणार नाही. सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे, पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.